उपस्थित असलेल्या श्रीमान छत्रपती दमयंतीराजे भोसले राणी साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते। त्याचबरोबर आपल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या कुटुंब प्रमुख सुनील दादा बर्गे उपनगराध्यक्ष कोरेगाव। आज या ठिकाणी छत्रपती उदयन महाराज साहेबांच्या प्रचाराची एक कोपरा सभा म्हणून कोरेगाव शहरामध्ये प्रथमच प्रचाराचा खरा सभेच्या रूपाने आज सुरुवात झालेली आहे। या सभेसाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी दमयंतीराजे भोसले राणी साहेब, तसेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नामदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर प्रियाताई शिंदे, तसेच ज्यांनी आम्हाला खरं सभा दिली आणि आमचा विश्वास टाकला की आम्ही चांगल्या पद्धतीने पहिली सभा आहे, तर राजाभाऊंना थोडं वाटत होतं की महिला जास्त असाव्यात, आता तुम्ही सगळ्या महिलाच येणार आहेत तर महिला जास्त असाव्यात। तर खरोखर त्या महिला भगिनींसाठी खरं जोरदार एकदा टाळ्या वाजवा की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या विश्वासून या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या। तर सांगायचं मध्ये कोरेगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात 550 कोटी रुपयाचा विकास झाला। 550 कोटी रुपयाचा विकास होत असताना ज्या पद्धतीने आमदार साहेबांच्या इलेक्शनला आपण साहेबांवर विश्वास टाकला, एक पाऊल पुढे टाकलं, तर साहेबांनी कोरेगाव शहराचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं कोरेगाव शहरात 550 कोटी रुपये टाकून आपल्याकडे 10 पावलं पुढे आली। तसेच आपण नगरपालिकेला तुम्ही विश्वास टाकला आमच्या सर्वांच्यावर, 13 सीटा मोठ्या फरकाने निवडून दिल्या आणि अतिशय कमी फरकानं 4 सीटा आपल्या गेल्या। तरी म्हणजे साहेबांनी पुन्हा आणखी विकास निधी नगरपालिकेचे नगर विकास खात्याचे मंत्री मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून विकास निधी आपल्याला भरपूर प्रमाणात आणून दिला। आपल्या विभागामध्ये मला ठाम आनंद वाटतो तुम्हाला सगळ्यांना सांगायला की 550 कोटी मधले 200 कोटी रुपयाचा निधी सुभाषनगर विभागात साहेबांच्या माध्यमातून पडला। आपण आता साहेबांना एक देणं आहे, लक्षात ठेवा, साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्याला विश्वास टाकून आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला, साहेबांनी आपल्याला 10 पावलं विकासाच्या माध्यमातून पुढे आणले, तर आपण सुद्धा आजच फुलपाट मनाची बाळगायची की साहेबांच्या आदेशानुसार आपण छत्रपती उदयन महाराजांना मोठ्या फरकाने ह्या 4 विभागातून मताधिक्य द्यायचे हे आपण आजच ठरवायचंय। आणि सांगायचं म्हणजे तुम्हाला कोरेगाव शहरामध्ये विकास करत असताना साहेबांची दूरदृष्टी होती। कोरेगाव शहराचा सर्वांगीण विकास सर्व समाज घटकांना घेऊन केला आहे। समाजासाठी आपल्याच विभागामध्ये 9 समाजासाठी साहेबांनी 9 सभागृह उभी केलेले, म्हणजे असं नाही की सर्व समाज घटक समाजातील समाज घटकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची भूमिका साहेबांची राहिलेली आहे। मला मनस्वी दोन्ही वहिनी साहेबांचे मनापासून आभार मानतो। तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, तुमचे सुद्धा आभार मानतो। आणखीन एक सांगतो की सकाळी विरोधी पार्टीने नारळ फोडला, ह्याच्यात मी सुद्धा गर्दी नव्हती। विधानसभा लोकसभा मतदारसंघाचे तुम्ही नारळ फोडताय, तर माणसं किती होती हे तुम्ही तपासून बघा। तर त्याला हे ठोक उत्तर आहे। आज तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, थांबतो, धन्यवाद। नेतृत्वच आमचा दमदार आमच्या पाठीशी आहे, त्यामुळं मताधिक्य सुद्धा दमदारच मिळेल एवढीच या तुमच्या मनोगतातून बाई या निमित्तानं पाहायला मिळाली। यानंतरचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सन्मान्य भरतदादा मुळे आपण मनोगत व्यक्त करावं। सन्मान्य भरतदादा मुळे। सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त उपस्थित आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज त्या प्रचार सभेसाठी उपस्थित त्यांच्या सुविद्य पत्नी दमयंतीराजे महाराज, या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नामदार मान्य महेशजी शिंदे साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ प्रियाताई शिंदे, ज्यांनी आजच्या या बैठकीचं नियोजन केलं ते या गावचे उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, या गावच्या नगराध्यक्षा सौ दीपालीताई बर्गे, उपस्थित सर्वांचीच नावं घेणं अपेक्षित आहे, पण वेळेनुसार सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, महाराज साहेबांना मला सांगू इच्छितो की कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपण ही कोपरा सभा घेतलेली आहे।
याच्या आधी आम्ही बूथ बैठक घेत होतो. बूथ बैठक ही अपेक्षित असते 11 कार्यकारिणी सदस्य आणि 30-50 प्रमुख म्हणजे 40 सदस्यांची. पण कोरेगाव मध्ये बूथ बैठक होते 150 ते 200 जणांची, कोपरा सभा होते 1000 लोकांची आणि सभा होते 5-10 हजार लोकांची. अशी परिस्थिती ही आज इथं झाली. त्याचं कारण म्हणजे इथला विकास आणि इथले विकास पुरुष मान्य नामदार महेशजी शिंदे साहेब. या मी बऱ्याच सभांमध्ये किंवा बैठकींमध्ये सांगतोय की गेले 1947 ला देश स्वतंत्र झाला. 1947 ते 2019 पर्यंत आमदार महेश शिंदे साहेब कार्यरत नव्हते किंवा आमदार नव्हते, परंतु त्यावेळेला जो विकास झाला आणि 2019 नंतर आज 2024 पर्यंत जो विकास झाला, त्या विकासाची जर आपण मूल्यांक काढलं तर 600 कोटीचा विकास या 4.5 वर्षात झाला आणि त्याच्या पूर्वी जो विकास झाला तो कोटींमध्ये झालेलाच नाही. म्हणजे इतका बॅकलॉग होता कोरेगाव विकास शहराचा, तो आमदार महेश शिंदे साहेब यांच्या माध्यमातून झाला. आणि आज प्रत्येक वकील साहेबांनी सांगितलं गल्ली बोळामध्ये कॉन्क्रिटीकरण होतंय. आपण फिरत होतो त्यावेळेला बघितलं सगळी कामं चालू आहेत, पाण्याची स्कीम चालू आहे. इथं मोठमोठे जे इमारती उभे राहत आहेत, शासकीय राहत आहेत, प्रशासकीय इमारती उभे राहत आहेत. जवळपास 600 कोटी रुपये फक्त कोरेगाव शहरांमध्ये आले. पण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अख्ख्या बघितलं तर 3 विभाग आहेत, सातारा, कोरेगाव आणि खटाव. खटाव सारख्या दुष्काळी भागांमध्ये सुद्धा आम्हाला 1100 कोटी रुपयाचा निधी आमदार महेश शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे गुरु लक्ष्मणराव इनामदार जे आमदार साहेबांच्या गावचेच आहेत त्यांच्या माध्यमातून आणि त्या योजनेला त्यांचं नाव दिल्यामुळं 1100 कोटी रुपयाचा निधी आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून आमदार महेश शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून या विभागाला मिळाला. आणि आज आम्हाला टँकर चालू झाले असते, परंतु आमची परिस्थिती आज अशी आहे की आम्हाला प्यायला पाणी व्यवस्थित मिळतंय, बऱ्यापैकी शेतीला पाणी मिळतंय. साताऱ्यासारख्या ठिकाणी सातारा तालुक्यामध्ये भरपूर विकास कामं झालेली आहेत, कोरेगाव मध्ये भरपूर विकास कामं झाली, खटाव मध्ये सुद्धा भरपूर विकास कामं झाले. आता वेळ आलेली आहे 5 वर्ष विकास कामं केलेली आहेत, या विकास कामांची परतफेड करण्याची. आज देशामध्ये मोदी हे पंतप्रधान पाहिजेत आणि ते निवडून तर येणारच आहेत, परंतु ते निवडून येत असताना आपल्याला सातारा लोकसभा मतदारसंघाचे त्यांना समर्थक म्हणून खासदार निवडून देणं ही आपल्या सर्वांची गरज आहे. कारण 5 वर्ष अत्यंत मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. शेतकऱ्यांसाठी म्हणाल तर PM किसान योजना असेल, शेतकऱ्यांसाठी दुसरी योजना म्हणाल तर आजपर्यंत भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं ज्या वेळेपासून महाराष्ट्रात सरकार आलं त्या दिवसापासून 1 रुपया सुद्धा शेतकऱ्याला वीज बिल मागितलं गेलेलं नाही. आज कुणी सांगू दे मोटरीचं बिल तुम्हाला कोणी मागितलंय का? आणि अशा पद्धतीचं सरकार आपल्या शेतकऱ्यांसाठी काम करते. 3100 रुपयाचा FRP होता, 3400 रुपयावर उसाला FRP दिला. आज कोरेगाव मध्ये मोठे ऊस उत्पादक शेतकरी आहेत, व्यापारी आहेत आणि अशा पद्धतीचं काम केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून होतंय. आणि आपल्याला या येत्या 7 मेला जी निवडणुकीच्या माध्यमातून मतदान होणार आहे त्यामध्ये सकाळी लवकर सर्वांनी एक महत्वाची म्हणजे सूचना मी देतोय की सकाळी 7 वाजल्यापासून मतदान चालू होते. आपलं मतदान 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात करायचंय आणि जास्तीत जास्त आपल्याला कमळाच्या चिन्हावर मतदान करून आपल्या लोकसभेचे उमेदवार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना प्रचंड मताने विजय करायचंय असं आवाहन आपल्याला या सभेच्या दरम्यान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढे अध्यक्ष धन्यवाद साहेब. तुमच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव शहर बदलत आहे. कोरेगाव शहर ज्या पद्धतीने कोरेगाव शहराचा कायापालट होतोय ते नवीन कोरेगाव येणाऱ्या 7 मेला एक क्रांती करून दाखवेल आणि या दमदार नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणानं या मतदारसंघातून
श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले यांना विक्रमी असं मतदार होईल, हेच या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांनी ग्वाही दिली. यानंतरचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो या नगरीचे माजी प्रथम उपनगराध्यक्ष आणि युवकांचे दमदार नेतृत्व सन्मान्य जयवंत आप्पा पवार आपण सभेला संबोधित करावं. सन्मान्य जयवंत आप्पा पवार. एक नेता एक आवाज, उदय महाराजांचा, नामदार महेश शिंदे साहेबांचा. आज या ठिकाणी सुभाषनगर येथे कोपरा सभेला उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका, त्याचबरोबर महाराज साहेबांच्या सुविद्य पत्नी दमयंती राजे भोसले राणी साहेब, त्याचबरोबर ज्यांचं खरंच या संपूर्ण मतदारसंघावर जसं आई वडील प्रेम करतात अशी ही फॅमिली, नामदार महेशदादा शिंदे साहेब, आमच्या तशाच प्रियताई शिंदे साहेब व उपस्थितीत सर्व नगरसेवक, उपस्थितीत महिला भगिनी, पत्रकार बंधू. खर तर गेल्या 8-10 दिवसापूर्वी अशी चर्चा होती तिकीट मिळतंय की नाही. दादा बर्गेंना मी पहिल्या दिवशी सांगितलेलं की तिकीट ही 100% महाराज साहेबांनाच मिळणार आहे, कारण आमदार महेशदादा शिंदे साहेबांची माझी प्रचंड खूप वेळा चर्चा असायची आणि त्या दिवसापासून मी सांगत असायचो की कामाला लागूया आपण सर्वजण. तसेच ज्या पद्धतीनं प्रियाताई शिंदेंनी, वहिनी साहेबांनी आणि अरुणाताई बर्गेंनी ज्या पद्धतीत कोरोनामध्ये काम केलं राणी साहेब, की हे कोणच करू शकत नाही. त्याचं कारण समोरचा जो उमेदवार उभा राहिलेला आहे आता, अक्षरशः वाशीमध्ये जाऊन प्रचंड प्रमाणात मोठी दाढी वाढवून पूर्णपणे घरातून कधीही बाहेर पडलेले नाही. ज्यावेळेस आपल्या मतदारसंघावर प्रचंड मोठ्या प्रमाणात संकट आलं होतं त्यावेळेस संपूर्ण फॅमिली साहेबांची ही रस्त्यावर उतरत होती आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्वजण काम करत होतो. त्याचं कारण असं की एक सपकाळ वस्ती म्हणून कोरेगाव शहरामध्ये एक सपकाळ वस्ती म्हणून आहे. जळगाव नाक्यापासून एक 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती वस्ती आहे. त्या वस्तीचे इथे 80 ते 82 वय बाळासाहेब सपकाळ म्हणून त्यांची आई, त्यांना कोरोना झाला होता. तिथं पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडत होता आणि पावसामध्ये अक्षरशः चालत नाही तर 2 व्हीलर गाडी सुद्धा जात नाही, 4 व्हीलर, असं 3 किलोमीटर अंतरात ती वस्ती असताना आमदार साहेबांनी एकच फोन केला की आमदार साहेब काही करून त्या आजीला आपल्याला वाचवलं पाहिजे. आमदार साहेबांनी सातारमधून एक डॉक्टरांची टीम पाठवली आणि ते डॉक्टर आम्ही किट घालून 3 किलोमीटर अंतरावर आम्ही चालत गेलो आणि त्या आजीला तिथंच आम्ही बरं केलं. वहिनी साहेबांना सुद्धा 2 वेळा कोरोना झाला, साहेबांना 2 वेळा कोरोना झाला, आपल्या सर्व कार्यकर्त्यांना कोरोना झाला. चांगल्या पद्धतीत काम केलं. त्यावेळेस संपूर्ण मतदारसंघाला कळलं की कामाला कोण येतं आणि देव माणूस कोण आहे. त्यामुळे ही फॅमिली ही राज्यातली सगळ्यात मोठी कोरोना योद्धा म्हणून ही फॅमिली आहे. आपण आता बघतोय महाराज साहेबांच्या कामाचा विषय. दादा आज इथं आहे, दादा बर्गे उपनगराध्यक्ष आपले, की ज्यांनी हे कार्यक्रमाची सभा घेतलेली आहे. दादा बर्गे माझ्यावर एक प्रचंड मोठं एक असं संकट आलं होतं 10 ते 12 वर्षापूर्वी की ते रात्री 1 वाजता महाराज साहेबांकडे आम्ही गेलो, नाहीतर मी आणि दादा आता इथं स्टेजवर सुद्धा नसतो. एवढं मोठ्या प्रमाणात प्रचंड मोठं संकट आलं असताना महाराज साहेबांनी एका फोनवर ते संकट थांबवलं. इथं कुर्ले म्हणून असलेली चंद्रकांत चव्हाण म्हणून व्यक्ती आहे इथं, तिथे पोलीस खात्यामध्ये कामाला होते. ते कुर्ले माझ्याकडे घेऊन आले, आपण महाराज साहेबांकडे गेलं पाहिजे, त्यांची एक सर्व्हिसचा विषय, लहान मुलं आहेत त्यांची. त्याच वेळेस गेलो, महाराज साहेबांनी एसपीला सांगितलं आणि ते दुसऱ्या दिवशी कामावर गेले. त्याचबरोबर इथं आपण बघितलं संतोष बर्गे राजाभाऊंचा एक जेसीबी मोठा 1.5 ते 2 महिने खटावच्या तहसीलदार कचेरीत लावला होता वहिनी साहेब. त्यावेळेस महाराज साहेबांनी एकच फोन केला, तिथं जावा म्हणले आणि स्टार्टर मारून इथं घेऊन या. 1.5 महिने संतोष बर्गे, राहुल बर्गे हे संपूर्ण तिथं जात असायचे. जात असताना तिथं त्यांनी दाद द्यायची नाही. हे सगळे आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सर्वजण जलमंदिरला गेलो, महाराज साहेबांची गाठ घेतली. महाराज साहेबांनी एक फोन केला, एक 5 मिनिटात तो जेसीबी मिळाला आणि 1.5 महिन्याचं काम त्यांचं 5 मिनिटात झालं. आपण म्हणतो महाराज साहेब भेटत नाहीत, काय नाही. तुम्ही कधीही जलमंदिरला जावा, कधीही कुठेही जावा, नाही महाराज साहेब जिथं भेटल तिथं थांबत असतात, भेटल तिथं काम करत असतात. कधीही कुठल्या समाजावर अन्याय असेल सर्व समावेशक तिथं आपण बघतो जलमंदिरला प्रचंड जनता दरबार भरलेला असतो कायमस्वरूपी.
मला एक राणी साहेबांना एक विनंती करायची, कोरेगावातल्या सगळ्या शहराच्या वतीनं, संपूर्ण लोकसभेच्या मतदारसंघाच्या वतीने, ज्या पद्धतीत राणी साहेब तुम्ही इलेक्शनला वेळ देता त्या पद्धतीत इथून पुढे तुम्ही वेळ द्या. महाराज साहेब तुम्ही असला की चष्मा असतो आणि महाराज साहेब चांगल्या पद्धतीत काम करत असतात. तर वरच्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीत वेळ दिला तर चांगल्या पद्धतीत आपली कामं होत आहेत. लोक म्हणतात महाराजांनी काय केलं, महाराजांनी मेडिकल कॉलेज केलं की नाही बघा तुम्ही. महाराजांच्या वाढदिवसादिवशी देवेंद्र फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेस मुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, त्यावेळेस वाढदिवसाला गृहमंत्री मुख्यमंत्री असताना ते आले होते. त्याच वेळेस महाराज साहेबांच्या वाढदिवसाला मी मेडिकल कॉलेज गिफ्ट देतो असं म्हणून सांगितलं. विरोधक म्हणतात महाराजांनी केलं काय. आपण जिल्ह्यात बघतो कासला जातो, कासची धरणाची उंची कुणी वाढवलेली आहे. आपण जिल्ह्यात जात असताना सगळ्यात प्राधान्य पहिलं कासला देतो, पूर्वी महाबळेश्वरला देत होतो. त्याचबरोबर आपण शिवाजी विद्यापीठ ही कोल्हापूरला होतं, त्याचं उपकेंद्र खवलीमध्ये महाराज साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचबरोबर आपण पासपोर्ट काढायला पुण्यामध्ये जायचो, पासपोर्टचं कार्यालय आपण सातारमध्ये केलेलं आहे, महाराज साहेबांनी पोस्ट ऑफिस सातारमध्ये केलेलं आहे. प्रत्येक वेळेस आपण म्हणतो काय करतो काय नाही, आपण राज्यात सगळीकडे फिरत असताना बघतो की राज्यात कुठल्याही जिल्ह्यात गेलं तर आपण बघतो की लोक विचारतात तुम्ही कुठले, आपण सातारचे. सातारचे म्हटलं तर पहिलं महाराजांचं नाव घेतात, उदयनराजेंना ओळखता का, कारण उदयनराजेंना ओळखता का म्हणतो की लगेच आपण म्हणतो हो आमचेच राजे आहेत ते. म्हणजे नुसतं नावाला नाही तर 100% आपण चांगल्या पद्धतीत काम केलं पाहिजे. चांगल्या पद्धतीत जो राजा आपलं काम करतोय, राजांना काय गरज आहे राजकारणाची बघताय तुम्ही. सगळ्यात श्रीमंत महाराष्ट्रात जर कोण असेल तर उदयनराजे. आणि आपण नेहमी ऐकलेलं आहे, बघितलेलं आहेत की नाही तर आहेतच. पंकज चव्हाण इथं बसलेत. एकदा गोव्याला जायचा योग आला आम्हाला, महाराज साहेबांनी तिथं प्रमोदजी सावंत मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्र्यांना एक फोन केला. मुख्यमंत्र्यांना फोन केल्यानंतर मला म्हणजे जयवंत स्वतः तुला जावं लागेल गोव्याला. मग पंकज चव्हाण आम्ही स्वतः गेलो. स्वतः गेल्यानंतर तिथले मुख्यमंत्र्यांना आम्ही फोन केला. फोन केल्यानंतर मुख्यमंत्री साहेब म्हणले तुम्ही कुठं आहात. आम्ही त्यांना म्हटलं की तुमच्या प्रोटोकॉलचे जे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम संपूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला लास्टच्या कार्यक्रमाच्या इथं भेटतो, कारण मुख्यमंत्र्यांना हे प्रोटोकॉलचे कार्यक्रम असतात. तर नाही म्हणले तुम्ही कुठेही सांगा मी तिथे येतो. आणि स्वतः मुख्यमंत्री, एक ड्रायव्हर, एक PA आणि ते स्वतः असं 3 जण आम्हाला भेटायला आल्यानंतर आम्ही पाया पडलो. म्हणलं अहो CM साहेब नाही म्हणले, महाराजांचा आदेश आलाय आणि तुम्ही आमचे पाहुणे आहात त्यामुळे आम्हाला इथं यावं लागते, आदेश करा काय काम आहे. काम एक छोटस होतं, त्यांनी आम्हाला एक छोट्याशा एक स्कूल होतं त्या स्कूलमध्ये नेलं, स्वतः बसले. त्या स्कूलवाल्यांना सुद्धा लक्षात आलं नाही CM साहेब आलं, कारण CM साहेब येणार म्हटलं तर अगोदर प्रोटोकॉल असतो, सांगितलं जातं, 2-3 दिवस तयारी असते. परंतु महाराज साहेबांचा आदेश म्हणलं तर स्वतः CM साहेब तिथे येत असतात. आणि त्या मिनिटाला आमचं काम केलं. स्वतः एक हॉटेल बुक केलं, तिथे राहा, 2 दिवस फिरणार असेल तर तुम्ही सांगा, तुमची सगळं नाही म्हटलं आम्ही सकाळी लवकर जातो, काम झालं धन्यवाद. म्हणजे आपण इथंच नाही, आपल्या जिल्ह्यात महाराज साहेब आहेत. महाराज साहेबांची क्रेज काय आपण इतर राज्यात सुद्धा बघा आणि इथं सुद्धा बघा. संपूर्ण राज्यात काम करत असताना महाराज साहेब आपण बघतोय की प्रचंड चांगल्या मताने मागच्या वेळेस निवडून आले. मी गेले 23 ते 24 वर्ष झालं महाराज साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता आहे आणि माझा पक्ष हा महाराज साहेब आहे. महाराज साहेबांनंतर महेशदादा शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत. त्याचं कारण असं आहे की ही दोघांची जोडमुळे इतकी चांगली आहे की ते संपूर्ण राज्याला एक दिशा देणारा हा जिल्हा घडवू शकतात, असं दाखवू शकतात. त्याचं कारण महेश शिंदे साहेबांनी कोरेगाव शहरामध्ये वैरी साहेब आणि राणी साहेब 600 कोटी रुपये कशाला म्हणतात की कोरेगावला एक स्वप्न पडल्यासारखं आहे की असं कधीच जाणवलं नाही की इतक्या मोठ्या प्रमाणात जिथून कोरेगाव चालू होतं रेल्वे स्टेशन पासून आणि कुमठा फाट्यापर्यंत कोरेगाव संपतं तिथपर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात चांगल्या इमारती. मोठं कोरेगाव शहरामध्ये एंट्रीला येत असताना एक राजेबर्गेचे स्मारक चालू आहे. तिथून पुढे आलं की सर्किट हाऊसचं मोठं काम चालू आहे. तिथून पुढे आलं की साहेबांनी सांगितलं मंडईमध्ये इतका विस्कळीतपणा होता की एसटीच्या डेपोतला माणूस एसटीतनं उतरला की डायरेक्ट मंडईतल्या त्या पाठीत पाय टाकायचा. अतिशय मोठ्या प्रमाणात मंडई, जुना मोठं स्टँड आहे, नदीचं सुशोभीकरण आहे. त्याचबरोबर समोर आलं की आपण इथून पाठीमागं बघितलं तर मोठं व्यापकोचं साहेबांनी काम केलेलं आहे, पाणी पुरवठ्याचं मोठं काम केलेलं आहे. म्हणजे पूर्वी महाराज साहेब नेहमी सांगतात की कोरेगाव शहराचं तालुक्याचं कामकाज ही रात्रीचं चालायचं, परंतु साहेब आल्यापासून सकाळी 5:30 पासून कामकाज चाललेलं असतं. जास्त बोलत नाही, वेळ झालेला आहे आणि आपल्याला राणी साहेब आणि वहिनी साहेब बोलणार आहेत. 2 शब्द संपवतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. काय आजच्या या कोपरा सभेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय राणीसाहेब, प्रियाताई, सर्व महिला वर्ग,
नगरपंचायतीचे पदाधिकारी, आजची ही माळामध्ये पहिली कोपरा सभा आहे. कोपरा सभेमध्ये निश्चितपणे आज म्हणजे आपल्याला दिसतं की महिलांची संख्या सगळ्यात जास्त आहे. गेले सुमारे 3.5-4 वर्ष झाली असतील महेशरावांनी ह्या कोरेगावमध्ये जवळपास 600 कोटीच्या आसपास कामं केली. आता हा तर विभाग आहे ना जिथे हा कोपरा सभा घेतली, हा विभागाला आपण नवीन कोरेगाव म्हणायला हरकत नाही. तर मुंबईमध्ये जसं कसं मुंबई नवीन मुंबई आहे तसं हे नवीन मुंबई कोरेगाव आहे म्हणायला हरकत नाही. इतका विकास या विभागाचा होतोय. तिथली लोकसंख्या वाढते, उद्योगधंदे वाढत आहेत, मध्यवर्ती कार्यालय ह्या विभागात येते. मागच्या अनेक सभांमध्ये मी साहेबांच्या शेजारीच असायचो. माझ्या या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणाच्याही पायाला पावसाळ्यात माती लागणार नाही एवढी मी व्यवस्था करणार आहे. आणि त्यातलं माझ्या मते कोरेगावातलं 90% काम आमदार साहेबांनी केलेलं आहे. सर्वत्र कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत, मंडईचं काम चालू आहे, जुन्या स्टँडचं काम चालू आहे. नुसते नारळ कधीही फोडलेले नाहीत. नारळ फोडला की दुसऱ्या दिवशी काम सुरू, असं जवळपास 600 कोटीची कामं आता चालू आहे. मागच्या इलेक्शनला सुद्धा महाराज साहेबांना कोरेगावनं समोरच्या उमेदवारापेक्षा जास्त मतं दिली. आणि आता तर ती संख्या एवढी वाढेल, ह्या संपूर्ण हा जो मतदारसंघ आहे सातारा, कोरेगाव, खटाव, ह्या मतदारसंघामध्ये महेशरावांनी जे काम केलंय ते आपण लक्षात घेतलं तर इतके आपले मतं वाढणार आहेत, प्रचंड मतं वाढणार आहेत. आज सकाळी त्यांचा नारळ फोडण्यासाठी कोरेगावमध्ये आले होते. कोरेगावातले स्थानिक लोक फारच कमी होते, गाडीतनं आलेले लोक तेवढीच होती फक्त त्यांच्याकडे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपलं म्हणजे आज जी सुरुवात झाली ती फार चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आता या मागे मी थोडासा इतिहासात जातो. कोरेगाववर काँग्रेस पार्टीनं किती अन्याय केला हे तुम्हाला मी एक मागे 40 वर्षाच्या मागे जावे लागेल, तर मी ते बघितलेलं आहे. सातारा मतदारसंघातनं त्यावेळेला दादासाहेब जगताप की जे उत्तर कराडमध्ये ते स्थानिक होते, त्यांना कोरेगाव साताऱ्यात निवडून दिले. हा अन्याय बरेच वर्ष चालला होता. त्यावेळेला जे काही प्रमुख लोकांनी साताऱ्यातलं ठरवलं काय नाही बाबा हे एकदा मोडीत काढलं पाहिजे, आयात करून माणूस काय गरजेचं आहे. त्यावेळेला खरं तर ती संपूर्ण महाराजांची फॅमिली हे राजकारणापासून तुटक होती. मला त्यावेळेला आठवते सातारा तालुक्याचे त्यावेळेचे सभापती होते तात्यासाहेब पवार नावाचे. तर त्यांनी त्यावेळेला महाराज म्हणजे अभयसिंह महाराजांच्या तयारी करून त्यांना जनता पक्षात उभं केलं आणि ते पहिल्यांदा सातारा दिलं. त्याच्या आधी ही सगळी काँग्रेसची मंडळी कुठल्याही परिस्थितीमध्ये ही महाराजांची फॅमिली ही राजकारणात येऊ नये ह्याचा प्रयत्न करतो. तर तो आता मोडीत काढला आपण आणि सातत्यानं आता कामं चालली, लोकांची कामं चाललेली आहेत. तर ह्या पूर्वीचा इतिहास हा आपण लक्षात घेतला पाहिजे. मधल्या काळामध्ये महेशराव निवडून आल्यानंतर त्यांनी जे कामाचा धडाका चालू केला तर त्या काळामध्ये सुद्धा प्रचंड त्रास महेशरावांना, आता आपला विरोधी उमेदवार तो उभा राहिला त्यांनी प्रचंड त्रास दिला. प्रत्येक मिटिंगच्या वेळेला मला सांगायचे की वकील काम करताना अडचणी वाढवतात, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. त्याचाच परिपाक म्हणून हे जे काही अदलाबदल झाली, काही पक्षातले लोक इकडे तिकडे गेले, हा त्याचा परिपाक आहे. मागच्या दारानं ह्यांना विधान परिषदेमध्ये घातलं, मागच्या दारानं. तरी त्यावेळेला अजित पवारांची प्रतिक्रिया आहे, अरे पडलेल्या माणसाला कशाला विधानसभेत देतात, दुसरा माणूस द्या ना. तर अशी ही एकंदरीत वातावरण त्यावेळेचं असं असताना सुद्धा त्यांना मागच्या दारानं घातलं. ते निव्वळ आपल्या मतदारसंघातल्या कामाला खीळ घालण्यासाठी घातलेले. आणि ही जे काय पवार साहेबांची जी राष्ट्रवादीची जी खेळी आहे ती निश्चितपणे आपल्याला हानिकारक व्हावी या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. आणि त्याचं उत्तर आपल्याला ह्या मतदानातून परत एकदा द्यायचं एवढं सर्वांनी लक्षात घ्यावं. आता
ह्या पूर्वीच्या गोष्टी झाल्या, सातत्यानं कोरेगाववर ह्या काँग्रेस पक्षानं अन्याय केलाय. कोरेगावचं रेल्वे स्टेशन घालवलं, कोरेगावला डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं कॉलेज येणार होतं ते करायला गेलं, कोरेगावला भारत फोर्सची फॅक्टरी येणार होती ती इथनं गेली, वालचंद ग्रुपचा कारखाना होता तो परत जवळपास ह्या लोकांनी बंद पाडला. अशा पद्धतीनं अनेक पद्धतीनं हे कोरेगाववर ह्या काँग्रेसने इतके अन्याय केलेत आणि त्या अन्यायाच्या विरोधात म्हणून ह्या हळूहळू हळूहळू आता कुठं आपण स्वातंत्र्यामध्ये येतोय असं माझं मत आहे. अन्यथा कसं आहे की पक्षीय राजकारणामध्ये हे प्रॉब्लेम तयार होतात. तर एखाद्या पक्षात एवढी ताकद वाढली ना की दगड उभा केला तर निवडून येऊ शकतो, तर त्यावेळेला मग खरंच परिस्थिती अशी होते की तुमची लोकशाही ही संपून जाते. आणि ती परिस्थिती गेले जवळपास 25 त्या काळात 25-30 वर्ष झाली. जिल्हा परिषदेची कामं सुद्धा होताना कराड विभागातली वायू विभागातली होत होती, त्या मधल्या विभागातली होत नव्हती. एक मिनिट वकील साहेब, आपले दमदार आमदार नामदार महेश दादा स्वागत करावं. जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य धन्यवाद साहेब दादा. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व बीटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.